थंडाई बनवण्यासाठी आधी आपल्याला थंडाईचं पावडर बनवावं लागेल। त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये हे आपण 2 मोठे चमचे बदाम घेतलेले आहे। त्यामध्ये 2 चमचे काजू टाकूया। आता आपण यामध्ये 2 चमचे पिस्ता टाकूया। हे मी मगज बी घेतलेले आहेत ते टाकूया 2 चमचे। आता मी इथे 2 चमचे खसखस घेतलेली आहे ती टाकूया। एक चमचा बडीशेप टाकूया। 7 ते 8 मी इथे हिरवी वेलायची घेतलेली आहे ती टाकूया। 7 ते 8 मी हे काळे मिरे घेतलेले आहेत ते टाकूया। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला एकत्र वाटून घेणार आहोत। हे पहा, मस्त अगदी छान हे सुवासिक असं हे थंडाईचं मिश्रण रेडी झालंय। तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर सुवास येतो याचा। अगदी असं बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। तर आता आपण थंडाई बनवायला घेऊया। इथे मी गॅसवरती साधारण अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे व आपल्याला छान हे दूध उकळून घ्यायचं आहे। दूध आपलं हे छान उकळलेलं आहे। हे फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी वगैरे काही यामध्ये टाकायचं नाहीये। छान आहे आपलं दूध उकळलेलं आहे। आता मी यामध्ये इथे मी 3 मोठे चमचे साखर घेतलेली आहे ती टाकूया। साखर आपण व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये इथे थोडंसं मी केशर घेतलेलं आहे ते टाकूया। पुन्हा एकदा मिक्स करूया। आता मी यामध्ये आपण जे मगाशी थंडाईसाठीचं पावडर बनवलं होतं ते टाकणार आहोत। तर अर्धा लिटर दुधामध्ये मी साधारण मोठे 4 चमचे हे पावडर टाकत आहे। हे पावडर तुम्ही बनवून महिनाभर स्टोर देखील करून ठेवू शकता। अजिबात खराब होत नाही हे पावडर व जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही थंडाई बनवून पिऊ शकता। मी 4 मोठे चमचे यामध्ये थंडाईचं पावडर मिक्स केलेलं आहे वा खूपच सुंदर सुवास येतोय। हे पहा। तर साधारण अजून आपण 2 ते 3 मिनिटे हे छान मिश्रण उकळून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। हे मिश्रण छान उकळून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात व हे पूर्णपणे थंड करून आपण थंडाई सर्व करणार आहोत। आता आपण थंडाई सर्व करूयात। पूर्णपणे थंड झालेलं आहे थंडाईचं मिश्रण। पहा, तुम्ही हे फ्रीज मध्ये देखील ठेवून पिऊ शकता। वा, मस्त झालंय। सुवास ही खूपच सुंदर येतोय।
यावरती आपण थोडंसं बदाम व पिस्त्याच्या कापाने गार्निशिंग करूया। वा, मस्त दिसते। आपण थोड्याशा केशराच्या काड्या देखील गार्निशिंगसाठी ठेवूया। वा, अतिशय पौष्टिक असं हे होळीच्या विशेष भागात मी बनवलेली ही थंडाईची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवा। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।